फ्रेंड्स, वेलकम माय चॅनल ड्रीम फिश. तर मी आज तुम्हाला अपडेट देणार आहे डे 52ची. आज आहे 52वा दिवस. तर मी आज तुम्हाला दाखवतो की माझे 52 दिवसाची बेटा फिशचे बेबीज किती ग्रो झाले ते. तर हे तुम्ही बघू शकता. तर मला रात्रीचाच टाईम भेटतो, त्यामुळे तुम्हाला आता ठेवला आहे टॉर्च, त्याने तुम्हाला दाखवत आहे. यांना आता डे 52 मध्ये यांना थोडा कलर सुद्धा आला आहे. एक मिनिट मला शो दाखवतो. हा तुम्हाला इथे दिसतो का नाही माहीत नाही. याला रेडिश कलर सुद्धा आला. हा रेडिश कलर आला आहे. जवळजवळ हे बेबीज 200 पर्यंत असतील, कारण हे बेबीज फक्त एवढेच नाही आहेत. हे समजत आहेत की आतमध्ये सुद्धा आहेत. आतमध्ये फिश टँक 3 फूट आहे, त्यामुळे ते तिकडे लपलेत. ते तुम्हाला दिसतील का नाही माहीत नाही. खूप लांब आहेत. हा तर दिसतील ते तिकडे कोपऱ्यात सुद्धा. तर हे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं माझा एक्सपिरियन्स. आज पण एक्सपिरियन्स शेअर करतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, तो मी त्यांची त्या बेटा फिश होते माझे, त्यांची ब्रीडिंग केली. त्यानंतर त्यांना ब्रीडिंग करून त्यांचे जे बेबीज निघाले त्यांना एका टपामध्ये ठेवलं होतं, ग्रीन टपामध्ये. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसेल तुम्हाला. ग्रीन टपमध्ये इथे 10 दिवसापर्यंत त्यांना ठेवलं. त्यानंतर मी शिफ्ट केलं ह्या फिश टँकमध्ये. तर हे तुम्ही बघू शकता, हे फिश टँक मी स्वतः तयार केलं आहे. तर हे फिश टँक क्लिअर काय दिसत नाही, रात्रीचा नाईटचा टाईम आहे, त्यामुळे हा हे फिश टँक मी तयार केलं आहे स्वतः. हे 2 फिश टँक तयार केल्यात. तर हा ह्याची रुंदी आहे 1 फूट आणि लांबी आहे 1.5 फूट आणि याची उंची फक्त 6 इंच ठेवली आहे मी. अशा 2 टाक्या मी तयार केल्यात. तर ह्याच्यामध्ये मी मागच्या वेळी जो बेटा फिशचा पेअर होता त्यांचे बेबीज ठेवले आहेत. आणि त्यानंतर मी आजसुद्धा एक ब्रीडिंग चालू आहे. आज एक पेअर म्हणजे जो रेड कलरचा माझा फुलमून बेटा फिश होता, जो मागच्या फिमेलसोबत, त्या फिमेलला मी सेपरेट केलं आहे. त्या फिमेलची ही म्हणजे त्या पेअरची हे बेबीज आहेत. यांना चांगला कलर आला आहे. आणि ही जी दुसरी एक फिमेल मी विकत घेतली आहे, आणि तो वाला रेड फुल मून बेटा फिश आहे तो वाला. त्याला मी परत या दोघांची पेअर करून मी ब्रीडिंग करणार आहे. मला ह्या बेबीज सुद्धा दाखवेल किती ग्रो झालेले आहेत. तर मी यांना सुद्धा ब्रीडिंगसाठी ठेवणार आहे. तर एक तुम्हाला दाखवतो. हे याने बबल्स तयार केलेत. त्याला थोडा डिस्टर्ब नको म्हणून वरती प्लेट ठेवली आहे. तर मी 10 दिवसापर्यंत ह्या बेबीजला फक्त आपला एक योगच देत होतो. 10 दिवस. 10 दिवसानंतर मी त्यांना श्रम द्यायला लागलो, बेबी श्रम. जे छोटे छोटे येतात त्यांना तयार करून द्यायला लागलो. आजपर्यंत तेच देत आलो आहे. फक्त आजपासून थोडा चेंजेस करणार आहे. मी फक्त 2 टाईम फीड करत होतो यांना बेबी श्रेम. तर हे चांगले ग्रो झालेत. त्याच्यामुळे आता मी ट्राय करत होतो हे वाला, कायचं नाव, ट्यूफेक्स वाम फ्रीज आहे ते. हे थोडा कैचीने छोटे छोटे तुकडे करून यांना दिलेले. ते आता संपवलेत. थोडे बाकी आहेत फक्त, पण ते खाऊ शकतात. तर डे 52 झाला आहे. हा बघा, हा ईट करतोय. हे खाऊ शकतात. हे तेवढे मोठे झालेत.
की आज मी त्यांना 2 टाइम फीड करणार आहे. एक टाइम बेबी श्रम करणार आहे आणि एक टाइम हे टू वीक फॉर्म ते छोटे छोटे तुकडे करून कैचीने मी त्यांना हे फीड देणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी माझा मेन फिश टँक होता, त्यामध्ये मी माझे पोलार ब्लू पॅरेट सुद्धा ठेवले होते. तर त्यांचा सुद्धा मी अपडेट देईल ह्याच व्हिडिओमध्ये. तर हा जो फिश टँक आहे हा वाला आम्ही स्वतः घरात तयार केला आहे. हा वाला फिश टँक मी स्वतः घरात तयार केला आहे. ह्याच्यामध्ये बाहेर मी प्राईस विचारलं त्याला की मला तयार करून भेटेल दुकानामध्ये, तर त्या जे दुकान होतं त्याच्यामध्ये मला प्राईस सांगितली होती 450 रुपये एकाची, एक तयार करून देण्यासाठी. तर मी म्हटलं मी स्वतः तयार करतो. तर हा 2 मी फिश टँक तयार केले आणि मी 1 फुटाचा पण तयार केला आहे. त्याच्यामध्ये मी माझी पोलार ब्लू पॅरेट ती एक पेअर मी सेट केलेली. माझ्याकडे 6 पोलार ब्लू पॅरेट होते, त्याच्यामध्ये मला फक्त एकच पोलार ब्लू पॅरेटची पेअर हवी होती. त्याची पण मी ब्रीडिंग करणार आहे, त्याचा सुद्धा एक्सपिरियन्स मी घेणार आहे. तर त्यासाठी आणि माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर सुद्धा करणार आहे. तर त्याच्यामध्ये मला एक पेअर भेटला पोलार ब्लू पॅरेटमध्ये आणि ते जे 4 होते ते माझ्या मित्राला देऊन टाकलं मी. त्याच्यामध्ये सुद्धा एक पेअर बनवू शकतो. तर ते मी दाखवणार आहे पुढे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये. एक पेअर मी सेपरेट केला आहे आणि तर मित्रांनो, तुम्ही तर बघितलं असाल की यांची ग्रोथ कशी झालेली आहे, चांगली झाली आहे ना. कलर सुद्धा आलेला आहे. काही जणांना रेड कलर आलेला आहे जो की मेलचा आहे आणि काही बेबी लोकांना ह्याच्यामध्ये हे कोणता कलर आहे, कोणता कलर कोणता आहे, हा ब्लूइश कलर सुद्धा आलेला आहे. तर यांना मी फीड तर सकाळ संध्याकाळ 2 टाइम करतो आणि पाणी चेंज सुद्धा जवळपास 2 दिवसातून एकदा करतो. 2 दिवसातून एकदा पाणी चेंज करतो. जी वरती जी काय लेअर येते आपला जे श्रम्प आहेत ते त्याच्यामध्ये आपण मीठ टाकतो. त्या मिठाचं जे वरती लेअर येते या पाण्यावरती आणि यांना खूप फ्रेश पाणी लागतं आणि जेवढं तुम्ही फ्रेश पाणी देत राहाल 2 दिवसांनी किंवा 1 दिवसांनी तेवढे ग्रोथ जास्त वाढते. यांची ग्रोथ जास्त वाढते. मी बघितलं आहे या जेवढे दिवस मी यांना ज्या वेळी मी पाणी चेंज करतो. समजा मी आज पाणी चेंज केलं म्हणजे आता नाईट चालू आहे, नाईटला आता मी पाणी चेंज केलं तर उद्या सकाळी ज्यावेळी मी फीड करतो त्यांना श्रम, त्यावेळी खूप ॲक्टिव्ह फिश दिसतात. ते खूप ॲक्टिव्ह. मी आतासुद्धा पाणी चेंज केलं आहे आणि पाणी चेंज केल्यानंतर आता ॲक्टिव्ह फिश झाले. याच्यामध्ये जर मी मध्ये जर बोट घातलं याच्यामध्ये तर ते पळून जातात, बोटाजवळ येत नाही. असं म्हणजे एकदम मस्त. तर यांना अजून मी 1 महिनाभर यांना मी हे करू शकतो, म्हणजे कम्युनिटीमध्ये ठेवू शकतो. यानंतर याच्यामध्ये 1-2 आहेत असे जे सर्वांच्या अगोदर ग्रो झाले. जसं की हा जो हा वाला जो आहे, हा जो दिसतोय हा सर्वात मोठा आहे. हा एक आणि एक दुसरा एक आहे. 2 ते मला वाटतं बेबी सर्वात पहिले आले असतील
त्यांची ग्रोथ जास्त झाली, सर्वांपेक्षा डबल साईजने झाले. त्यांना मी अजून 1 महिन्याने सेपरेट करणार आहे, 1 महिन्यानंतर. कारण मी काल मी त्यांना फीड करायच्या अगोदर मी चेक केलं, त्यावेळी हा एक दुसऱ्या छोट्या बेबीला खात होता. हा जवळपास हा बेबी आहे, हा खूप छोटा आहे, त्याच्या माउथमध्ये येतो, त्यामुळे हा पटकन त्याला तो खाऊन टाकतो. मी काल बघितलं तर एक बेबीजला ही दोघं पण एकाने पहिल्यांदा पकडला आणि दुसऱ्याने सुद्धा पकडला, दोघांनी खाऊन टाकला त्याला. त्यांना 1 महिनाभर मी याच्यामध्ये ठेवणार आहे आणि वेळेवरती फीड करणार आहे, कारण त्यांना बहुतेक भूक लागलेली, त्याच्यामुळे त्यांनी तो खाऊन टाकला त्याला. तर ही आहे मेल फिमेल, ह्यांना सुद्धा मी हाच ब्रीडिंगसाठी ठेवला आहे. तर याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढे देईल, पुढे म्हणजे 1-2 दिवसात देतो याचा अपडेट. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोणती माहिती हवी असेल याच्याबद्दल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, माहिती हवी असेल तर. तुम्ही घरी ब्रीड करत असाल तर तुम्ही विचारू शकता, त्याप्रमाणे मी तुम्हाला आन्सर देईन कमेंट्समध्ये. तर यांना फीड करतो मी, जे नॉर्मल त्यांचं आहे ते फीड करतो. चेस करतायत आहे, ह्याला मी 3ऱ्या वेळेस ब्रीडिंगसाठी ठेवलं आहे, 3ऱ्या वेळेस. जी याच्या अगोदर जी फिमेल आहे त्याचे बेबीज आहेत, मी तुम्हाला दाखवीन, ते सुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये दाखवीन. आहे मेल, हा जवळपास 4-5 दिवसापूर्वी ह्याला ब्रीडिंगला ठेवलेला, ह्या मेलला. आणि ह्या मेलची बेबीज सुद्धा आहेत, त्यांना जवळपास 4 दिवस झाले, 4 दिवसाचे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आणि ती जी फिमेल आहे, जिला मी 2 वेळा ब्रीड केला आहे, 2 वेळा. याच्या अगोदर सुद्धा ब्रीड केलेला, पण तो सक्सेस झाला नाही, कारण त्याच्यामध्ये जरी पाण्याचं काही इश्यू झालेला, बहुतेक मी टॅप वॉटर दिलेलं त्यांना चुकून, त्यामुळे त्याचे जे बेबीज होते ते सर्व मेले, सर्व. आणि याच्यावरती एक व्हाईट डॉट यायला लागले, याच्या मेल बेटावरती व्हाईट डॉट यायला लागले. तर ते व्हाईट डॉट त्या बेबीजवरती सुद्धा आले. तर त्याला मी काय बेबीजला तर वाचवू शकत नाही, कारण ते खूप छोटे होते, 1-2 दिवसाचे बेबीज. आणि त्यामध्ये मी जर लिक्विड किंवा काही मेडिसिन टाकली तर ते सुद्धा मेडिसिन किंवा लिक्विडमुळे मरून जातील, म्हणून मी तिथे टाकलं मेडिसिन, पण सर्व मरून गेले, सर्व म्हणजे पूर्ण. जवळपास 200 बेबीज होते, 200-300, त्यामधून एकही राहिला नाही शिल्लक, एकही शिल्लक राहिला नाही. आणि मग हा जो बेटा फिश आहे त्याला मी अलग केला, त्याला मी मेडिसिन दिला, आणि त्यानंतर मी याला मेडिसिन देऊन ठीक केलं. आणि त्यानंतर मी एक नवीन फिमेल आणली, ती ही आहे फिमेल. हिला जवळपास 10 ते 15 दिवस ठेवला. हिला जोपर्यंत एग्स होत नाही हिच्या पोटामध्ये तोपर्यंत ठेवला हिला. आणि आता रिटर्न मी त्याच्यासोबत ब्रीडिंगला ठेवला आहे. आणि ही जी फिमेल आहे, ही फिमेल, हिचं जो पोटाचा एरिया आहे याच्यामध्ये खूप अंडी दिसतात, तुम्हाला पण दिसत असेल. आणि हे मेन, ही स्वतःसुद्धा बबल्स बनवते, हे तुम्ही साईडला बघता, हे तिने स्वतः बनवलेले बबल्स आहे. आणि जो मेल आहे त्याने तिकडे ह्याच्यामध्ये बबल्स बनवले, त्याच्या काय प्लास्टिकमध्ये, तिथे त्याने बबल्स बनवले. तुम्हाला त्याची सुद्धा अपडेट भेटेल.
तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो किती जे बेबीज आहेत छोटे छोटे, जे 4 दिवसापूर्वी ह्याच मेलने ह्या मेलने आणि जी दुसरी फिमेल आहे ती सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पुढे. तर तुम्ही राहा ह्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला दाखवेन मी स्किप करून व्हिडिओ. तर ती फिमेल आहे, तिला वेगळं केलं आहे. तिचे बेबी जे आहेत ते मी सुद्धा ग्रोमिंग करतोय आणि त्याचं सुद्धा अपडेट देईन मी तुम्हाला. आणि त्यांना जवळपास त्यांना 2च दिवस झालेत फ्रीली स्विम करायला लागलेत ते. त्यानंतर मी फ्रीली स्विम केल्यानंतर मी याला अलग केला, वेगळं केलं त्यापासून ह्या मेलला. आणि या मेलला 4-5वा दिवस आहे. जवळपास 1 दिवस. काल मी याला वेगळा केला आणि आज परत मी ब्रीडिंगला ठेवणार आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की ह्याला सतत ब्रीड करून याचं म्हणजे थकतो वा, कारण जो एग्स असतात ते त्यांना फर्टिलाइज करून त्यांना त्याच्यामधून बेबीज बाहेर येऊन त्यांना फ्री स्विम करेपर्यंत तो खूप थकतो, असं नाही आहे. तर मी त्याला मी एक्सपिरियन्स केला आहे, मी त्याच्यामध्ये असं काय नाही की तो जास्त थकला आहे, असं म्हणजे जास्त स्ट्रेस घेतला आहे त्याने. त्यामुळे मी दुसरा ब्रीड केला आहे. तर तुम्हाला जर एका मेलवरती तुम्हाला जर दोन फिमेल असतील किंवा 2 वेळा एकच पेअर्स असतील ते ब्रीड करायचे असतील तर जवळपास एक 15 दिवसाचा गॅप द्यावा लागेल. 15 दिवसामध्ये ती फिमेल आहे, ती फिमेल स्वतः एग्स तयार होतात तिच्या पोटामध्ये. कारण माझ्याकडे आहे ती फिमेल. 15 दिवस फक्त मी वेट केला. 15 दिवसानंतर 15 ते 20 दिवस, 20 दिवसामध्ये 15 ते 20 दिवस बस एवढाच वेळ. एवढ्या वेळामध्ये तिने परत एग्स पोटामध्ये तयार झाले आणि त्यांना मी रिटर्न पेअरला मी ब्रीडिंगला ठेवलं. तर तुम्हाला मी पुढचा अपडेट देईल. आणि चला तर तुम्हाला मी माझा दुसरा जो फिश टँक आहे 1 फूटचा तयार केलेला, त्यामध्ये मी माझी पोलार ब्लू पॅरेटची एक पेअर तयार झालेला तो पेअर ठेवला आहे. त्याला सुद्धा ब्रीड करणार आहे, तर मी तुम्हाला तो सुद्धा दाखवेन आता. आणि चला बघूया. हाय मित्रांनो, तर हा आहे माझा दुसरा फिश टँक 1 फूटचा. त्याच्यामध्ये मी ते एक पेअर ठेवलेला आहे पोलार ब्लू पॅरेटचा. तुम्ही बघू शकता जवळपास हे 2.5 इंच असतील. आणि या दोघांना एक मडकंसुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये ते एक स्लीक करतील. अजून तर मला नाही वाटत अजून 1-1.5 महिना अजून लागेल यांना जवळपास एक क्लिक करायला. तर मी यांना आता थोडं त्यांचं जे फूड आहे ते दिलं आहे. आणि जे नॉर्मल कचरा दिसतो आहे तो पूर्ण कचरा नाही आहे, तो आपले ट्युबेफिक्स वाम आहे. त्याच्यामध्ये त्यांना मी एवढं फूड देतो की ते पूर्ण संपवतील. ते आता थोडा कॅमेरा आहे त्यामुळे ते समोर येत नाही खायला. बाकी यांचा कलर वगैरे खूप चांगला आलेला आहे. यांना मी आपलं नॉर्मल जे फिश फूड आहे त्यांचं तेच देतो. आणि हा 1 फूटचं तयार केलेलं आहे. आणि वरती एक मी फिमेलची बेटा फिशसुद्धा ठेवलेली आहे याच्यामध्ये. आणि नॉर्मली सर्व राहतात, काही दोघांचा इश्यू नाही. तर ह्याचीसुद्धा ब्रीडिंग केलेली आहे मी आणि यामध्ये ठेवलेली आहे. यालासुद्धा सेपरेट खाणं देतो, त्यांना सेपरेट खाणं. तर प्लास्टिकची झाडं ठेवलेली आहेत मी.
याचा कलर सुद्धा चांगला आला आहे. तर माझा हा व्हिडिओची अपडेट, या फिशची अपडेट मी तुम्हाला यापुढे सुद्धा देणार आहे. आणि जे माझे बेटा फिशचे फ्रायज आहेत त्यांचीसुद्धा मी अपडेट पुढच्या वेळेस चांगली देईन, त्यापेक्षा सुद्धा चांगली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.